बघा उत्तर प्रदेशला येऊन शेतीची कामं करायला लागला पुऱ्या. हो तरी पण 25 किलोमीटर 2.5 घंट्याचा रस्ता दाखवतो. एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे. तर बघू कसा काय होतं ते. गणपती बाप्पा मोरया. हे तो तिकडं बोलायचं नाही ना, असं तिकडं या करून बोल. तिकडं पण ओमकार संकेत ऋषी. अरे पडला. म्हणजे 700 कापेल ना. चार्जर बघली ना तो काय बोलला. नॉर्मल चार्जर है वो तो किसको सीधे भी लगा बोलते हैं 20 मिनट में चार्जिंग. तर गाडी आता थांबवली थंडीवाला आणि तो जाम ब्रेक झालं. मना तर मी अख्खा झोपच काढले. ते दोघं तिघं जण गाडी चालवतात, मी एकटं झोपाचाच काम करतो. आता आम्ही कम से कम 450 किलोमीटर कापला असं. चला आता तिकडे जाऊनच भेटू आपण प्रयागराजला. आलेले चहा पिऊन आता चालू होईल प्रवास. 1:30 वाजलं. चला आता प्रवास चालू होईल तेव्हाच. आम्ही थांबले आता तोंडला. आमचा सफर बराच झाले. आता 500 किलोमीटर राहिले फक्त. म्हणजे त्या कुशावर बोल ना. आम्हाला टेंट भेटले फोकाट मध्ये. आणि इथं गाडी थांबवली. 2 गाड्या जातात. 4 वाजेपर्यंत पोहोचू. गर्दी जाम आहे बोलतात. इकडे आल्या ना सेंजीला वांजात. ती सेंजीला कवडी तगडी लांग लागले. लांब लागतात लांग लागली. नाही शाता बघा काय दिसतं. हिरवागार वातावरण आहे. तर बघू शकता भरपूर अशी मोठी लांब लचक रांग लागली. शब्द पण थोडे बोबडी बोलते. खाया नाही पिया नाही. कंटिन्यू चालले. आमचा 6:30ला निघलो काल संध्याकाळचे. नंतर दुपारचं वाजले 2. आता मस्त CNG भरताना आंघोळ लावायला जातो. चला आता कंटिन्यू करा. CNG भरायला 1 घंटा झाला. म्हणजे आंघोळ करायला जाऊ तेव्हाच भेटू. मस्त थंडे पाणीच आहे. आम्ही इथंच थांबतो मग गंगामध्ये भेटतो. काहीच आता पाण्याचा पाईप लावून घेतली आकाशने. बघा उत्तर प्रदेशला येऊन शेतीची कामं करायला लागला पुऱ्या. चाचा कितना जगह है आपका? पूरा है क्या? बहुत जगह है चाचा के पास. चाचा भी अंबानी से कम नहीं है. आकाश पाईप सीधा कर ना पहिले. आकाशला काही जमत नाही. काहीच पहिल्यांदा खरीद घेतली त्यांनी मला तरी. काहीच आम्ही आलोय आंघोळ करायसाठी. तर आम्हाला चाचा भेटले. चाचा नाने के लिए पानी दे ना हमको. हाँ चाचांची कृपा आम्हाला पाणी देते चाचा. आता बघू चाचा तुमचं नाव काय? नाम क्या है नाम? अच्छा चलेगा चाचा. तो हम चाचा की खेती देखे बहुत सारी खेती है. खूप जास्त जमीन आहे. ते काय लावले चाचा? क्या लगा है? गहू लागाय. गहू लावले. गव्हाचा पीक घेतलेलं खूप छान चाचांनी. आणि आकाश इकडं आकाशचे पाय बघू शकता तुम्ही. काहीच तर आता बघू आम्ही आंघोळ करू. चाचा पाणी चालू करतात. तर तिकडं ओमकार आहे. ओमकारला बोलवले बॅग घेऊन.
बघू आता तो येतो ना आंघोळ करतो. आंघोळ कर काही चाच्याने पाणी सोडलेलं आहे. चाचा खूप मस्त. चाचा बघा दिलदार व्यक्तिमत्व. आकाश पाणी टाकर वरती उचलून. चाच्यांचं पाणी. आता बघू आम्ही आंघोळ करता मस्त पैकी. चला काहीच भेटतो मग आंघोळ करून डायरेक्ट. चला आंघोळ पण झालेली आहे. गहूच्या शेतामध्ये एकदम थंडा पाणी होता. चला आता कंटिन्यू आपला प्रवास चालू होईल थोड्याच वेळा, कारण की गाडी थंडी करायला ठेवली आणि CNG भरली. चला आता कंटिन्यू करा. तर एवढा हिरवा ना पाणी तर एवढा थंडा होता ना, खतरनाक. लई मजा आली. एकदाच पाणी उरवलं, अख्खा अंग वाला गेला. लगेच शाबण लावली पाट्यावर. दुसरा पाणी होतला. तासात निघलो धावत शेताच्या बाहेर. बघू शकता गहू आले बराच ना. गहूची खास पण लागत होती. पाणी होता का गहूचं काजेल त्या काजवाचा बाबा. तसंच तिथलं थांबलो ना. मोठा ब्रेक घेतला आणि तिथंच थांबलो. बांधावर बसलो मस्त आराम केला. कोणी कोणच्या काही बोलत नव्हतं. अख्खं थकले म्हणून काय आराम चालू होता. खा प्या मस्त बसा. कुत्रा दिसलं मस्त. कुत्र्याला बिस्किट टाकून कुत्र्याला खेळत होतं तिथं. चला तर आमचा आराम पण झालेला आहे. जास्त टाईम नाही करता आम्ही निघतो. गाडीतल्या उतरून कारली पिशवीनं पहिले ओलू जेवू झाला. मस्त जेवायला जाणारच होतो. हे बोलतो थांबा जरा आराम करू. तसंच आणला दाल तडका सगळा. आम्ही खाऊन पिऊन बसलो मस्त आरामशीर. तसेच गाडीच्या मॅकविल गरम होतील म्हणून आम्ही 1-1 घंटा आराम घेत होतो साईडला उतरून. तरी चेक करायचो आम्ही गरम झाले का नाही. तरी जास्ती गरमच होत्या म्हणून थांबूनच राहिलो तिथं. नंतर लुंगीनं गमछा घ्यायला गेलो. तिथं गर्दी पण नवरी होती. त्या मामाचा रुबाबावर होता. काही सांगूनच फायदा नाही. मामा बोलतो लेणे का तो लेणे तू मतले. असं कुठं असतं मामा बोललो. मामाच्या इथल्या लगे एकदा दुकानातले तो गमछानं लुंगी घेतले. आता आम्ही असं तरी पण 25 किलोमीटर 2.5 घंट्याचा रस्ता दाखवतो. एवढी खतरनाक ट्रॉफिक आहे. तर बघू कसा काय होतं. आमच्या गाड्या चालू आहेत थोडे. वर्षात आवश्या पण नाही झालं. एक जागेवर थप्प झाल्या. अजून किती 27 किलोमीटर आहे. 27 किलोमीटरवर गाड्या थप्प झाल्या. तो खालता सर्व्हिस रोड आहे तो चालू आहे. पण तो कुठपर्यंत चालू आहे त्याने माहिती. तर दूर पण जितकी नजर जाईल तितकी रेड लाईटच आहे. अरे 2-3 वाजता जाऊ आपण. 1-2 वाजता जा अंदावला. एवढा काही विषय नाही का. आज त्याला वस्तील जाऊ डायरेक्ट. गाडी लावून इनोवावाला फरार 20 किलोमीटर आधीच. बसवाल्यांची टेकाटेकी झाली जोरात. लोकांवर मारत जसा रस्ता होई तशी चानच मारित होतो. मग रस्ता काही झाला नाही. तरी आम्ही जाऊन 15 किलोमीटर जाऊन गाडी साईडला लावून झोपलो तिथं. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.